बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र. नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 30 डिसेंबर 2024. परवा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हे संपूर्ण वर्ष फार वादग्रस्त ठरलेलं सर्वांना माहिती आहे. अनेक मोठमोठ्या घडामोडी पूर्ण जगात झालेले आहेत, अमेरिकेपासून तर बांगलादेश पर्यंत. आणि आता बघूया, आजच्या दिवशी मनमोहन सिंगाच्या अंत्ययात्रेत अनेक लोक होते. त्यात प्रामुख्यानं ओबामा यांचा मोठा एक शोक संदेश आला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्यांना गुरु म्हटलं होतं. म्हणजे मनमोहन सिंगाला गुरु म्हणणारा एवढा मोठा अमेरिकेचा अध्यक्ष फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आज त्यांची जी काही लोकांनी एकदम खालच्या मनोवृत्तीमध्ये त्यांना ती जागा दिलेली नाही त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी, ती अत्यंत भयानक आणि लाजिरवाणी बाब आहे. त्याच्यामध्ये अनेक व्हिडिओ आले की ती जागा ऑलरेडी बीजेपीच्या काही लोकांनी अटलजीच्या नावाखाली मोठी ऑक्युपाय केलेली आहे. आता अशा ठिकाणी ते कसे काय देणार? अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहेत. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी चालतील. आज न उद्या ते पुन्हाच्या पुन्हा अजून त्याला बदल होईल. त्याच्यामुळे आज सत्ता परिवर्तन हे सर्वांच्या समोर महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दलची जी तीव्रता होती ती मनमोहन सिंगाच्या मृत्यूनंतर थोडं कमी झालेलं आहे. कारण त्या 7 दिवस शोक सरकारने ठरवल्याप्रमाणे होणार असल्यामुळे सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटी सर्व बंद आहेत. आणि या मधल्या पिरियडमध्ये आज राहुल गांधी विदेशात गेल्याचं आज वृत्त आहे. निश्चितच त्याच्यावरती बीजेपी पुन्हा उखडलेली आहे. कारण त्यांना असं वाटलं की हा पिरियड मिळालेले, त्याला आपण बाहेरून जाऊन यावं. त्याची आजी आहे, सर्व लोक इटाली पासून अनेक लोक आहेत, त्याच्यामुळे ते राहुल गांधी विदेशात आहेत. आज अजून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. अनेक लोक नितीश कुमार वरती सारखं प्रेशर मध्ये येत आहेत. त्यांना सांगतायत की तुम्ही तुमच्या हातात आता सर्व आहे, नाही तर तुमची पार्टी पुन्हा लंबी करून टाकेल. कारण बीजेपी सर्व काय आहे याचा अंदाज सर्वांनाच आलेला आहे. त्याच्यामुळं आज नितीश कुमार सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बदल करण्याच्या मूडमध्ये आहेत. आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मात्र सातत्यानं त्यांच्या अंगावर बसलेले आहेत. त्याच्यावरती भिडू नयेत की त्यांनी तसं करू नये. आज बघूया काय होईल, त्याच्यानंतर आता वेळच सांगेल. आज तसंच राजस्थान इथे जैसलमेर इथे एक मोठा जमिनीला भेग पडली आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर आलं, अशी ती घटना होती. त्याच्यामुळे सर्वीकडे वेगळ्या पद्धतीचा वातावरण तिथे निर्माण झालं. चारीकडे पाणीच पाणी आलं. ते कसं पाणी आलं, काय आलं, म्हणजे भूभागात जे काही पाण्याचा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे काही असेल ते कुठे ना कुठेतरी ते बाहेर निघताना पहिल्यांदा दिसलं. असा हा तो प्रकार घडला. तर चला बघूया, आज आपण दैनिक बहुजन सौरभ का थोडक्यात आढावा घेऊया. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ताशेरे, बीजेपीने पुन्हा अजून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरे ओढलेले आहेत. शेतकरी नेते डल्लेवार यांचे महिन्याभरापासून उपोषण. डल्लेवार यांना राजी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत होती आणि बीजेपीने त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात वेगळे ताशेरे मांडले. त्याच्यामुळे तिथली परिस्थिती एकदम भयानक बिघडलेली आहे. मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात. सीएसटीच्या जवळ तिथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ एक कमर्शियल याच्यानी एकदम फास्ट येणारी एका बोटीने धडक दिली आणि त्याच्यात 13 लोक मृत्युमुखी झाल्याची बातमी आहे. लाडली बहीण योजना बंद होईल. ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची एक निवेदन, म्हणजे त्यांचं भाषिक होतं की आता लाडकी बहीण राहिलीच कुठे, पैसाच नाहीये त्यांच्याजवळ, आता कसा काय देतील. त्यांचा जो पर्पज होता तो सॉल्व्ह झालेला आहे. बीजेपीचा जो पर्पज होता तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. राज्यात PSI पदाच्या 3000 जागा रिक्त झाले आहेत अजूनही. आज गुलामगिरी विरुद्ध जागृती अभियान सभा आज राहुल नगर मध्ये आहे. त्याची बातमी आज आम्ही घेतलेली आहे. 30 डिसेंबर 2024 4 वाजता आज सभा झालेली आहे तिथे. दक्षिण कोरिया लँडिंगच्या वेळेस विमान धावपट्टीवरच क्रॅक झालं. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ज्वाला झाल्या आणि तिथे 179 लोक तिथे ठार झाल्याची बातमी, अत्यंत दुःखद बातमी आहे.
कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल केला. तुम्हाला माहिती आहे, दरवर्षी लाखो लोक तिथे जात असतात आणि त्याच्यामुळे एक मोठी ऊर्जा निर्माण होत असते लोकांमध्ये, स्पेशली आंबेडकराईट लोकांमध्ये. आणि यावेळेस त्यांनी 14 ते 15 किलोमीटर पासूनच त्यांनी रस्ते वळवलेले आहेत, अशी ती बातमी आहे. आज तुम्हाला नॉर्थ इंडियामध्ये, काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हे झालं, स्नोफॉल झाला की त्याच्यामुळे -12 डिग्रीज पर्यंत तिथलं टेम्परेचर त्या खाडीमध्ये गेलेलं आहे. आणि त्या निश्चितच त्याच्यामुळे तिथलं जनजीवन हे झालंय, विस्कळीत झालेलं आहे. अनेक लोक बर्फाशी हे करतात. काही लोक काश्मीरमध्ये याच वेळेस जात असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टुरिस्ट असतात, कारण त्यांना त्याची मजा घ्यायची असते. आणि निश्चितच आम्ही पण ते पाहिलेले, पण निश्चित बर्फाच्या ह्याच्यात वेगळंच वातावरण तिथलं असते. आणि खरंच एकदा तरी सर्वांना अशी माझी विनंती आहे की तुम्ही काश्मीरमध्ये एकदा या सीझन मध्ये गेलं पाहिजे. 2024च्या वर्षात बांगलादेशापासून तर अमेरिकेपर्यंत राजकीय उलथापालथी, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत. इराण इस्रायल मधलं युद्ध, बांगलादेश मधलं सत्तांतर, भारत कॅनडा मधला संघर्ष, सिरियामध्ये सत्तांतर, अशा अनेक गोष्टी आहेत. आज उद्या इथे एक मोठी सभा आहे. नागपूर आम्ही सारे भारतीय गुलामगिरी विरुद्ध जनजागृती अभियान. आज उद्या दैनिक बहुजन सौरभच्या कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता सभा आहे. आज 5-4 वरती बघूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद आहे. नागपूरला अधिवेशनाध्यक्ष प्राचार्य अजय चिकाटे यांची निवड करण्यात आलेली आहे. आवक जादा झाल्याने संत्र्याचे भाव कोसळले, मोठ्या प्रमाणात वाढलं, परंतु ज्या पद्धतीने निर्यात व्हायला पाहिजे होतं ते काही झालेलं नाही. 16वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन 22-23 फेब्रुवारीला 2025 रोजी आहे. त्याची एक मीटिंग झालेली आहे दीक्षाभूमीवरती. कोल इंडिया रिटायर्ड ऑफिसर्स असोसिएशन तर्फे अमृत महोत्सव साजरा होणार आहे इथे. भारत मुक्ती मोर्चा व्यतिरिक्त च्या वतीने 31 डिसेंबरला भारत बंदचा इशारा आहे. उद्या पुन्हा त्याच्याचवरती पुन्हा एक मोठी सभा आहे. संविधान समर्थक समाज जोडो अभियान, 1 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर नागपूर इथे होणार आहे. एक संवाद मित्र आमचे विद्यार्थ्यांनो, IPS ची तयारी करा. राजगृह वाचनालयाचे स्नेह संमेलन साजरे झालेले नागपूरची बातमी आहे. सर्वांना त्यांनी सांगितले की तुम्हाला आता IAS आणि IPS ची तयारी करावी लागेल, जेणेकरून तुमच्या हातात MPSC तरी हातात लागायला पाहिजे. माझी विद्यार्थ्याकडून 1.25 कोटीच्या स्पंदन ऑडिटोरियमची निर्मिती, ग्लोबल अॅल्युमिनी नीट 2024 चे उद्घाटन, अमरावतीची बातमी आहे. जे कोणी तिथे अमरावतीतून बाहेर गेलेले असतील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये 1.25 कोटी रुपये जमा करून तिथे मोठा ऑडिटोरियम बांधण्याची तयारी आहे. आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे ची मागणी जोरात जोर पकडत आहे. अमरावतीची बातमी. सावित्री प्रबोधिनी मंचतर्फे निराधार वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आलेले. माजी आमदार उपेंद्र शेंडे यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. वेळ, ज्ञान, आर्थिक बळ देण्यासाठी सेवानिवृत्त लोकांनी पुढे आले पाहिजे. अविनाश कठाणे यांनी दैनिक बहुजन सौरभ सोबत समाज मित्राच्या वतीनं ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की अनेक रिटायर्ड लोक त्यांनी आपला वेळ कमीत कमी समाज कार्यासाठी जर घालवला तर निश्चितच या समाजाचं पुढे भले होईल. आज संघाचे लोक महिलांचा अपमान का करतात? आज अनेक गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. मनुसंस्कृतीमध्ये सुद्धा महिलांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. एक गायिका देवी, हिनी रघुपती राघवन राज याचं ते भजन म्हणत होती आणि अल्लाह म्हटल्याबरोबर तिथे फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. आणि त्याच्यानंतर तिथे फार मोठमोठाले लोक तिथे होते. माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार होते. अटल विचार परिषदेचे आधारस्तंभ आहेत. अनेक लोक तिथे हजर होते. त्याच्यावरती आजचा अग्रलेख. आजच्या असा टायटल आहे, समाजात बंधुता आणि बरोबरी निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. आज तुम्ही सर्व लोक जे कोणी आपल्याही खाली असतील त्यांना तुम्हाला थोडा हात द्यावा लागेल, तेव्हाच कुठेतरी समानता हे होईल. अनेक लोक इवन तुमचे स्वीपर कम्युनिटीचे असो,
आपल्याकडे अनेक लोक मागासलेले आहेत, त्यांना तुम्हाला मदत करावी लागेल. आज पुन्हा त्याच्यावरती स्मृती मानव अधर्म ग्रंथ याच्यावरती आज आमचे ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा लेख आहे. कालही परवा त्यांचा एक मोठा लेख होता. आज पुन्हा त्यांना कंटिन्युएशन मध्ये त्यांनी दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियापासून सर्व लोकांना किती छळल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्रबुद्धींच्या हस्ते त्याला जाळलं. ते अत्यंत इतिहासाची मोठी बाब आहे. नवे वर्ष, नवी आव्हाने. प्रेमकुमार बोके वर्ष संपत आलं, त्याच्यामुळे आपल्यावरती जे जे काही जबाबदारी आणि वेगवेगळ्या हे आहेत त्याच्यावर आता 2025 कसं येईल त्याच्यावरती चर्चा, याच्यावरती लेख. आज नागेश भाऊ चौधरी आमचे मित्र, बहुजनांनी मनू मानसिकता आजही अनेक लोकांना उच्चवर्णीय तर आहेतच, परंतु मधलेही जे लोक आहे त्यांच्या डोक्यामध्ये हे मनुस्मृती भरलेली आहे ती त्यांनी काढावी. याच्यावरती नागेश चौधरी, नागपूरला सर्वच लोक, विदर्भ काय महाराष्ट्रामध्ये सर्वच लोक त्यांना ओळखतात आणि सातत्यानं RSS वरती ते टीका करत असतात आणि मागील 35 वर्ष त्यांनी हेच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांना त्यांनी नेण्याचं काम केलंय. आज पान 3 वरती बघूया. सर्व माणसे समान आहेत आणि त्यांना समान अधिकार मिळायला हवाय. आज त्याच्याच खाली पुरुषोत्तम खेळकरचा मोठा लेख. जिल्हा पालकमंत्री गुड अजूनपर्यंत आमच्या नागपूरला आणि अनेक ठिकाणी पालकमंत्री कोण राहील अजून त्याच्यावरती निकाल झालेला नाही. त्याच्यामुळे त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. बौद्ध धम्माला मानव मुक्तीचे महाकाव्य मानणारे संमेलनाध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन दुबई, डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झालेले त्याचा एक मोठासा लेख आज आमचे मधुकर बोईकर यांनी तो लिहिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने दुबई सारख्या ठिकाणी जर बौद्ध धम्माला मानणारे अनेक लोक जर तिथे येत असतील तर निश्चितच आज न उद्या बौद्ध धम्म त्याही भागामध्ये पसरण्याची शक्यता आहे. विवाह एक भीषण परिस्थिती आहे, त्याच्यावरती आज बहुजन समाजाच्या वतीनं एक लेख आहे. आज पुस्तक वाचणाऱ्या मुली जग बदलणार बाप माणूस अशावरती आज आमची एक संवेदना आहेत लोकांच्या. देशाच्या विकासाला लागलेली कीड म्हणजे जात. एक आमचे विनोद सरदार यांनी जातीने आमच्या देशाचं जे काही नुकसान केलेलं आहे आणि आजही आम्ही इतक्या रूढ पर्यंत झालेले आहेत, इव्हन सर्वच कास्टमध्ये हेच नाही तो त्याच्यामध्ये तो सब कास्ट अरे 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 त्याच्यामध्ये माणूस इतका गुरफडलेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे त्याच्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे. सर्व जाती धर्मामध्ये अनेक पोरी लग्नाच्या एज बार होत आहेत, कारण लिमिटेड स्कोप येतो. अनेक जातीत पोरं शिकलेले नाहीत, पोरी शिकलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी तिथे मिसमॅच होतोय. त्याच्यामुळे त्या पोरी बाहेर पडतात. जर ह्या जाती निघाल्या तर निश्चितच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना हे होईल. त्याच्यामुळे सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आज जे कोणी आपल्याला जोडीदार मिळेल, चांगले लोक सर्वच जाती धर्मात आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती न पडता सर्वांना समजून घेण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यावरती हा विनोद सरदारचा लेख अशा रीतीने आम्ही दैनिक बौद्धचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की जे चांगले लेख आहे त्यांना क्रॉप करा, सर्वांना पाठवा. तसाही आमचा न्यूजपेपर तुमच्या सोबतच असतो, त्यालाही तुम्ही PDF सर्वांना पाठवल्या तर निश्चितच आम्हाला त्याच्यातनं मदत होईल. आम्हाला मदत होण्यापेक्षा सर्वच लोकांना, आंबेडकरी समाजाला त्याची मदत होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय